मुंबईतल्या मीरा रोड इथं नयानगर भागात एक 31 वर्षीय मुलानं समोरच्याला धर्म विचारून त्यांच्यावर हल्ला केला। रविवारी पहाटे ही घटना घडली। ज्यांच्यावर हल्ला झाला ते 2 सुरक्षा रक्षक आहेत। पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला, पण त्यातून जी माहिती पुढे आली ती अत्यंत धक्कादायक आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे? मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष घातलं, मीडिया समोर या प्रकरणाची स्वतःहून माहिती दिली। ज्या मुस्लिम मुलानं हल्ला केला त्याच्याकडे आयसिस असा उल्लेख असलेले कागद सापडले। म्हणजे हे प्रकरण सरळ नाही। व्हिडिओमधून नेमकं हे प्रकरण काय आहे, काय घडलं ते सगळं जाणून घेऊयात। तर घटना आहे मुंबईतल्या मीरा रोड परिसरातल्या नयानगर भागातली। नयानगर मध्ये एक इमारत बनतीये, तिथं सुपरवायझर म्हणून राजकुमार मिश्रा आणि सुरक्षा रक्षक म्हणून सुब्रतो सेन हे दोघं काम करतात। 27 एप्रिलला रविवारी पहाटे 3 वाजता सुब्रतो हे ड्युटीवर होते, तेव्हा त्यांच्या जवळ एक मुलगा आला। त्याचं नाव जुबेर अन्सारी। जुबेरनं सर्वात पहिले सुब्रतो यांना विचारलं, इथं कुठं मशीद आहे का? सुब्रतो यांनी होकार दिला। जुबेरनं मशिदीचं नाव विचारलं। नाव माहित नसल्याचं असं सांगताच जुबेरनं सुब्रतो यांना थेट प्रश्न केला की तू हिंदू आहेस का? सुब्रतो यांनी हो म्हटल्यावर तो तरुण तिथून निघून गेला, पण नंतर तो तरुण त्याच परिसरात फिरत होता। आता पुढे पहाटे 4 वाजता सुब्रतो हे चहा पिण्यासाठी नयानगरमध्येच असलेल्या रसाद सिनेमा जवळच्या एका इराणी हॉटेलवर गेले। तिथंही जुबेर अन्सारी हजर होता। तिथून परत आल्यावर 4:30च्या सुमारास जुबेर यानं सुब्रतो यांचा उजवा हात पकडला आणि तू हिंदू आहेस ना असं ओरडून त्यांच्यावर चाकूनं वार केला। वार चुकवण्याचा प्रयत्न करत असताना चाकू सुब्रतो यांच्या पाठीला लागलं। जीवाच्या आकांतानं सुब्रतो सुपरवायझरच्या केबिनकडे पळाले। सुब्रतो केबिनमध्ये पोहोचले आणि सुपरवायझर राजकुमार मिश्रा यांना सगळा घडलेला प्रकार सांगत होते। इतक्यात आरोपी जुबेर सुद्धा तिथं पोहोचला। सुब्रतो हे जीव मुठीत धरून तिथून सुद्धा पळून गेले। जुबेरनं तिथं उपस्थित मिश्रा यांना धमकावत विचारलं, तू हिंदू आहेस ना? नसेल तर कलमा वाच। मिश्रा यांना कलमा वाचता आला नाही। आरोपीनं त्यांच्यावर सुद्धा सपासप वार केले। या हल्ल्यात मिश्रा यांच्या पोटात, पाठीत आणि छातीवर गंभीर जखमा झालेल्या आहेत। हल्ल्यानंतर सुब्रतो इमारतीच्या मागे लपून राहिले। काही मिनिटांनी त्यांनी घाबरतच सुपरवायझर मिश्रा यांना फोन केला। त्यावेळी मिश्रा जोरजोरात रडत होते आणि मी मरेन, मी आता वाचणार नाही असं सांगत होते। सुब्रतो यांनी धाडस केलं आणि पुन्हा केबिन गाठलं, तेव्हा आरोपी तिथून पसार झाला होता आणि मिश्रा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। आरोपी जुबेरला पोलिसांनी आता अटक केलीये। पोलीस तपासातून समोर आलंय की आरोपी जुबेर अन्सारी हा एक उच्च शिक्षित असून त्यानं अमेरिकेत शिक्षण घेतलंय। तो विद्यार्थ्यांना गणित आणि रसायनशास्त्र शिकवत होता। त्याचे आई वडील आणि 2 बहिणी सध्या अमेरिकेतच स्थायिक आहेत। मात्र जुबेरच्या आयुष्यात वादळ आलं, डिप्रेशन आलं, तेव्हा त्याच्या घरातल्यांनी त्याला बाहेर काढलं। इतकंच नाही तर त्याच्या पत्नीनंही त्याची साथ सोडली। कौटुंबिक छळ आणि वैयक्तिक वाद यांच्यामुळे तो पूर्णपणे एकाकी पडला। घरातून हकालपट्टी झाल्यानंतर जुबेर मुंबईत आला, कुर्ला परिसरात राहायला लागला। मात्र बॅचलर असल्यानं त्याला परिसरात घर मिळेना। घर न मिळण्यामागे आपल्या धर्माचा संबंध जोडत मुंबईत मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे अशी टोकाची भावना त्याच्या मनात घर करू लागली। याच मानसिक तणावातून आणि नैराश्यातून तो नकारात्मकतेच्या गर्तेत अडकला गेला। तो सातत्यानं कट्टरपंथी व्हिडिओ पाहत होता। सोशल मीडियावर तो दहशतवादी संघटनांच्या संबंधित व्हिडिओ पाहू लागला। त्यानं विविध कट्टरपंथी नेत्यांची भाषणं ऐकून स्वतःला त्या विचारांशी जोडून घेतलं। सोशल मीडियावर उपलब्ध असलेले दहशतवादी कारवायांचे व्हिडिओ तो पाहत होता आणि त्यातून प्रेरित होत होता। महत्त्वाचं म्हणजे जुबेरनं अमेरिकेतल्या लोन वूफ या घटनेचा व्हिडिओ पाहून मीरा रोडचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय। जुबेरकडे आयसिस, जिहाद, लोन वूफ असा उल्लेख असलेली अनेक कागदपत्र सापडलेली आहेत। आता या प्रकरणाचा तपास ATS कडे वर्ग करण्यात आलेला आहे। या प्रकरणाविषयी तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा नवराष्ट्रचं YouTube चॅनल। सबस्क्राईब करायला विसरू नका। हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर नवराष्ट्रच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।